तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आपल्याला फोन सुद्धा येत आहे आणि कमेंटमध्ये सुद्धा आपल्याला शेतकरी विचारत आहे, की जून महिन्याचा सविस्तर अंदाज घ्या सरांपासून. तर काय राहणार सर आता जून महिन्याचा सविस्तर अंदाज? नक्कीच. 31 मे आहे. आज तुम्ही पाहताय अकोला, अमरावती वगैरे भागात पाऊस चालू आहे हो, काही बरोबर. ठिकाणी. बरोबर. आणि पूर्ण क्लायमेट जे काल 4 दिवसापूर्वी खराब होतं, बकाळीस होता त्याच्यामध्ये बदल पाहायला मिळतोय. हो, आणि 1 जून ते 2 जूनपासून महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी ज्या भागांमध्ये आतापर्यंत वातावरण सक्रिय नव्हते ते पण सक्रिय होणार आहे. बरोबर. आणि विस्तारित रूपामध्ये सांगायचं झालं तर आज 31 मेला जे काही विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत देखील पाण्याची शक्यता आहे. हो, 1-2 जूनला ठिकठिकाणी म्हणजे इकडे नांदेड पट्टा, परभणी मोजक्या ठिकाणी, वाशिम पट्टा, अकोला, अमरावती, इकडे चंद्रपूर, त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा, छत्रपती संभाजीनगर 1 किंवा 2 जूनला अशा पद्धतीनं वातावरण संध्याकाळपर्यंत दाखल होईल. हां, हां. आणि 2 तारखेपासून टेम्परेचर आणि एक मोसमी वातावरण बनल्यासारखं पाहायला मिळेल. पण हे वातावरण WDचं आहे जे राजस्थान आणि MP सतत चालू आहे कालपासून. बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोणी मानव किंवा शासकीय घोषणा जेव्हा व्हायची तेव्हा होईल. पण जी 6 जून आहे त्या 6 जूनला संध्याकाळपर्यंत मान्सून महाराष्ट्राच्या वेशीपर्यंत म्हणजे तळ कोकणामध्ये कोल्हापूरसारख्या ठिकाणी येणार आहे. पण ह्या 5-6 जूनला मोसमी वातावरणानेच थोडंफार पावसाची शक्यता म्हणजे चांगल्या पद्धतीनं सांगली, सोलापूर, लातूर परिसर, नांदेड परिसर या भागामध्ये होऊ शकते. हां, आता हां. ह्या पावसावरती किंवा आता ह्या 2-4 दिवसात पडणाऱ्या पावसामध्ये कारण की हा पाऊस काही काही ठिकाणी बराच सुद्धा होणार आहे. आपल्या वृक्षावरती पेरण्या करू शकता कारण की पेरणीचा सल्ला मी अजूनही दिलेला नाही. 15 ते 16 तारखेनंतर पेरणी योग्य त्याचा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. ठीक हो, आहे. बरोबर. हां, तर मग आता हा झाला विषय. 7-8 जूनला ज्यावेळेस तळ कोकणात पाऊस येईल तो किती दिवस मुंबई आणि कोकणातच रमतो हो, हे पाहणं देखील गरजेचं आहे. आणि बरोबर. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दरवर्षीप्रमाणे जसं काही ठिकाणी 15-16ला होतात पेरण्या, काही ठिकाणी 22-23ला होतात, काही ठिकाणी 25 जूनला देखील होत आहेत. अशा पद्धतीनं ह्या गोष्टी समोर येत आहेत. बरोबर सर. मात्र सर हं. मग आपल्याला जून महिन्यामध्ये खंड काही पाहायला मिळेल का पावसाचा? हे पहा खंड म्हणजे खंडच पद्धत जी आहे ती जवळपास महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर 25 दिवस किंवा 20 दिवस पाऊस नसते म्हणजे तो खंड असतो. बरोबर. आणि 4-8 दिवस पाऊस नसते म्हणजे हा खंडाचा मान आहे. तो गॅप असतो. गॅपमध्ये असे गॅप जूनमध्ये पडत असतात. हो, आता उदाहरणार्थ हे 5-6 दिवस पाणी आहे. पण काही भागांना त्यामध्ये पडलं तर त्याला गॅपच म्हणूयात. आणि एक आठवड्याभराचे खंड जे बकाड जे असतात पद्धत ती आहे. जुलै महिन्यात सुद्धा आहे. जूनमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकते. अशा हो. पद्धतीचे चान्सेस असतात. बरोबर. मात्र सर आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल का जूनमध्ये? हो, हे स्टार्टअप जे झालंय ना आज आधुनिकची सुरुवात तुम्ही पाहताय अकोला, अमरावतीमध्ये जोरदार सरी देखील काही ठिकाणी पडतायत. काही ठिकाणी खामगाव साईडला देखील काही ठिकाणी सकाळी सुरू झालंय. आता एक तारखेनुसार जर आपण 4-5 दिवसाचा बेसिक अंदाज दिला ना तर लक्षात घ्या. अमरावती उत्तर भाग, नागपूर भाग विभागामध्ये ह्या 2 दिवसामध्ये आज आणि उद्या संध्याकाळपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हो, जी WTची मानली जाईल. पश्चिम वगैरे भागात सुद्धा ही शक्यता आहे. त्यानंतर 2 तारखेला परभणी उत्तर भाग, नांदेड भाग 5-7 जूनपर्यंत हो. पर्यंत बदल आहे, सांगलीपर्यंत बदल आहे. बरोबर. मात्र सर हं. त्यासमोर काय राहणार कंडिशन? समोर सुद्धा ही सेम कंडिशन आहे. हे जे वातावरण आहे हे बंद पडणार नाही. हे चालूच राहणार आहे सक्रियता. हो, आणि याच वातावरणामध्ये मान्सून ॲक्टिव्ह होऊन जाईल कोकणामध्ये तळ कोकणामध्ये येणाऱ्या 5-6 जूनपर्यंत. आणि बरोबर. खान्देश विभाग आहे. खान्देश विभागात देखील फक्त एवढं आहे की ह्या पावसाची जी सध्या 8 तारखेपर्यंत जे चालणार आहे त्याच्यामध्ये ज्याही ठिकाणी पडेल 1-2 दिवस 2-3 दिवस 2-3 दिवस त्या भागात वातावरण सक्रिय असेल. पण ह्या पावसावरती पेरण्या करणं हे शेतकऱ्यांवर डिपेंड असेल. बरोबर. मात्र सर हं. पुढील 5-6 दिवसाची कंडिशन कशी राहणार? कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार जास्त करून? नक्कीच. एक 5 दिवसाचा एकंदरीत जर आपण अंदाज धरला तर एक नांदेड पट्टे, नागपूर पट्टा, यवतमाळ, जालना जिल्हा, बुलढाणा जिल्हा, त्यानंतर जालन्याच्या उत्तर बाजू, कन्नड, सिल्लोड जे काही पट्टे आहेत ते पट्टेसुद्धा हो, 5 तारखेला संध्याकाळपर्यंत सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड हे सुद्धा भाग आहेत. हो. हं. बरोबर. मात्र सर आता बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून अल निनोविषयी बऱ्याचशा चर्चा होतात आणि असं सांगण्यात येत होतं आतापर्यंत, की दुष्काळ पडणार. तर काय हं. सांगणार सर तुम्ही त्याच्याबद्दल? तसं तुम्ही यापूर्वी सांगितलेलं आहे, परंतु नवीन शेतकरी आपल्यासोबत जुटलेले आहेत त्यांना काय सांगणार तुम्ही? मला फक्त एवढं म्हणायचं आहे आता कालपासून सक्रियता पाहायला मिळते नंदुरबार वगैरे भागात. आज पुन्हा वाढली. आता उद्या 1-2 जूनचा पाऊस पडू द्या. ह्याच बातम्या तुम्हाला कशा पडतील ते बघा. हो, आणि बरोबर. ठीक आहे ना, दुष्काळाचा चालू आहे 2-3 महिन्यापासून. दुष्काळाचं मग बियाणं वगैरे खरेदीच करू नका. बरोबर. सरळ सोपं उत्तर आहे ना. दुष्काळच आहे तर मग कशाला घरामध्ये आणताय 5-50 खत वगैरे. आता बरोबर. आज मी बघतोय महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी शेतकरी हळद लावून बसलाय. हो, काही ठिकाणी तुरळ पेरणी पण चालू आहे.
बरोबर. जे आपण 15च्या आतमध्ये पेरणीचा सल्ला कोणाला दिलाच नाहीये नाही. आणि त्यानंतरही देणार नाहीये. कारण काय आहे, त्याचा त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. एक जसं IMD संस्था असेल, जसं हातचं राखून काम करतायत. म्हणजे सांगायचंच नाहीये. कुठलं सांगायचं तर मग मराठवाडा, विदर्भ अशा पद्धतीने सांगायचंय. बरोबर. तर आपण जे पौर्णिमेने सांगतो ना, त्याच्यानंतर सुद्धा प्रश्न उपस्थित होतो, की यंदा खरंच दुष्काळ आहे का? हो. आणि ज्या दुष्काळाबाबत 5 मार्चपासून आताच्या तारखेपर्यंत तुम्हाला सखोल ज्ञान सांगितले. बट ठीक आहे, आता मान्सूनवरती परिणाम आहे अल निनोचा, दुष्काळ म्हणून सांगितले. हो. आज जो पाऊस पडतोय महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये, अकोल्यामध्ये, राजस्थानमध्ये, हा पाऊस मान्सूनचा आहे का? नाही. नाही. तो पाऊस WDचा आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेस सुद्धा सांगितले, की IOD बरोबर. पॉझिटिव्ह राहणं, MGO पॉझिटिव्ह, MGOची जी काही सिस्टम आहे, जो प्रत्येक 6 महिन्याला 3 महिन्याला ॲक्टिव्ह असते. हो. या सगळ्या पद्धतीने मान्सूनची जी काही कमतरता आहे ती भरून निघत असते. 2019ला सुद्धा स्कायमेटनं 91% पाऊस सांगितला. ह्या वर्षी 90% सांगितलाय. बरोबर. 91% पावसामध्ये सुद्धा तमाशा झाला होता महाराष्ट्रामध्ये. सोयाबीन वाहून जाणं वगैरे वाहून जाणं. बरोबर. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि ठीक आहे ना, जर तुम्हाला स्कायमेट असेल, इतर गोष्टींनी दुष्काळ सांगितला असेल, तर मग तुमची मर्जी काय आहे त्यावरती डिपेंड आहे. बरोबर आहे सर.